तुमचे काय प्रॉब्लेम आहे सांगा. तुम्ही कर्ज घेतला होता का तुम्ही? नाही, अंबिका महिला पतसंस्थे कर्ज. तर काय झालं? अंबिका महिला पतसंस्था श्रीरामपूर या ठिकाणाहून माझे फक्त डॉक्युमेंटवर सह्या घेतल्या, पण मला कुठल्याही प्रकारचं कर्ज दिलेलं नाहीये. तरी सुद्धा मला त्या कर्जाच्या नोटीस वगैरे पाठवतात. त्यासाठी आम्ही बँकेचा काय काय गैरव्यवहार मनमानी कारभार आहे त्यासाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या 16 ऑगस्ट रोजी उपोषण केलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी लेखी आश्वासन देऊनही आज 1 महिना होत आला तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये आणि कोणत्याच प्रकारचे कागदपत्र न घेता त्या ठिकाणी लाखोंनी कर्ज वितरित केलं जातं. सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना देखील बोलू दिलं जात नाही किंवा जनरल मीटिंगला बोलवलं देखील दिलं जात नाही आणि सभेचं निवेदन दिल्यानंतर आपण जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्या लिखित स्वरूपात काही द्यायचं असेल तर ते बोलू देत नाही. गोल्ड लोन सोनं तारण केलेल्या खातेदारांचा परस्पर सोन्याचा लिलाव केला जातो, त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि बँकेच्या अंबिका महिला पतसंस्थेच्या विरोधी आवाज उठवला गेला म्हणून ते मला धमकीच्या नोटीस पाठवतात. त्याचप्रमाणे येत्या 30 सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. त्या सर्वसाधारण सभेमध्ये माझं अवर्ग सभासदत्व रद्द करू, कारण मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मला धमकी देतात. त्यामुळं त्या बँकेपासून माझ्या जीविताला धोका आहे. मी प्रशासनाला विनंती करते की त्या पतसंस्थेच्या अंबिका महिला पतसंस्थेच्या मनमानी आणि गैरकारभाराची चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक नेमावा. धन्यवाद. बैंक और पंच संस्था का इतना अत्याचार हो गया है भारत के अंदर कि यहाँ पे आंदोलन में बैठना पड़ रहा है. काफ़ी लोग छोटे मोटे लोन लेने के बाद आत्महत्या करने पे वो मजबूर करते हैं. तो काफ़ी पीड़ित लोग यहाँ पे आए हुए हैं. देख सकते हैं आज़ाद मैदान में काफ़ी लोग आए हैं जो कर्ज लेकर पीड़ित है. तो 15 साल के उनको भी नोटिस भेजते, 15 साल माइनर छोटे बच्चे उनको भी नोटिस भेजते और इतना जुल्म किया है कि वो पद संस्था अंबिका महिला पद संस्था ने टॉर्चर करने से मेरे पति का हार्ट अटैक से निधन हुआ है. अभी वो मुझे बहुत तकलीफ देते हैं सर. आज ये पीड़ित होकर यहाँ पे आए हैं. पूरी जो कर्ज से संगठन यहाँ पे आए हैं सभी लोग इनका मदद करेंगे और थोड़ी देर में जो भी बैंक के ऊपर या NBFC के ऊपर कार्रवाई होगा पूरी जनता करेगी. बहुत बहुत धन्यवाद. 2 साल से